नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड इतिहास राज्यशास्त्र आउट ऑफ मार्क आणणारा हा सब्जेक्ट आहे आणि आपण पण मिशन तेच ठेवलेलं आहे. बरोबर, प्रिपरेशन 2 दिवसात तुमचं एकदम व्यवस्थित झालं असेल. IMP क्वेश्चन्स दिले होते, शिवाय कारणे कशी लिहायची, सविस्तर उत्तरं कशी लिहायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर केल्या. आता वेळ आहे टाइम मॅनेजमेंट समजून घ्यायची. बघा, इतिहास आणि राज्यशास्त्र दोन विषय आहेत, त्यामुळे तुम्ही जरा पॅनिक होता, टाइम मॅनेज होत नाही. व्यवस्थित लक्ष द्या, पेपर एकदम वेळेत कव्हर होईल आणि प्लस 2 वेळा आपल्याला पेपर चेक सुद्धा करायचा आहे, ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजून येईल. आता मी असं का बोलतोय, कारण आपल्याला आउट ऑफ मार्क आणायचे आहेत, हे एकदम डोक्यात पक्क करून ठेवा. बघा, 40 मार्कांचा पेपर आहे, त्यामधले 28 मार्क इतिहास आणि 12 मार्क राज्यशास्त्राला दिलेले आहेत. बरोबर, वेळ आपल्याकडे 2 तास आहे, म्हणजे 120 मिनिटं आहेत. 120 मिनिटांना आपल्याला प्रॉपरली मॅनेज करायचंय, हँडल करायचंय आणि व्यवस्थित या दोनही विषयांची उत्तरं मुद्देसूर लिहून यायचंय. कळलं? आता इतिहास किती मिनिटाला घ्यायचा आहे, तर 75 मिनिटाला आणि राज्यशास्त्र 45 मिनिटांना. आता एवढी मिनिटं लागणार नाहीयेत, मलाही माहिती आहे, पण या मिनिटांमध्ये तुमचं पेपर चेकिंग सुद्धा होणार आहे, सो अजिबात लोड घेऊ नका. आता इतिहासाची जी 75 मिनिटं आहेत त्यांना 20 मिनिटं, 30 मिनिटं आणि 25 मिनिटं अशा पार्टमध्ये डिवाइड केलं. पहिल्या 20 मिनिटात 14 मार्क, नंतरच्या 30 मिनिटात 8 मार्क, त्यानंतरच्या 25 मिनिटात 6 मार्क, अशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं. आता पहिली 20 मिनिटं म्हणजेच काय, 11 पासून ते 11:20 पर्यंत प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा आपला झाला पाहिजे. प्रश्न पहिला मध्ये काय असणार आहे, योग्य पर्याय निवडा, चुकीची जोडे ओळखा. प्रश्न दुसरा काय असणार आहे, कृती पूर्ण करा, टिपा लिहा. हे प्रश्न इझिली आपण 20 मिनिटात सहज कव्हर करू शकतो. आता एक गोष्ट डोक्यात ठेवा, जे प्रश्न तुम्हाला येतात त्यांचीच उत्तरं लिहायची. आता ज्यांची उत्तरं तुम्हाला येत नाहीत ना, ती उत्तरं अजिबात लिहू नका. उगाच काहीतरी अंदाज लावण्यात काही अर्थ नाहीये, घाई अजिबात करू नका. जी उत्तरं तुम्हाला येत नाहीयेत ते प्रश्न तसेच सोडा, जे येतात ते पटपट लिहा आणि पेपर पुढे कंटिन्यू करा. आणि एक गोष्ट नीट डोक्यात ठेवा, टिपा द्या. जसं आपण सहकारण लिहिलं होतं, अगदी त्याच फॉर्म मध्ये तुम्हाला 5 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला मुद्दा इंट्रोडक्शनचा, ज्याला आपण प्रस्तावना बोलतो, त्यानंतर पुढे 3 मुद्दे असतील, त्याच्यामध्ये तुमचं ऍक्च्युअल उत्तर येईल आणि शेवट हा तुम्हाला व्यवस्थित उत्तरानुसार करायचा आहे. अशा फॉर्म मध्ये टिपा द्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. सो पहिले 2 प्रश्न तुम्ही इझिली 20 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता, त्याबद्दल काहीच डाऊट नाहीये. आणि डोक्यात पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका, अजिबात उत्तर येत नसेल तर अंदाजे काहीही लिहू नका, ते तसंच ठेवा. पुढच्या वेळेमध्ये आपण ते सहज कव्हर करणार आहोत. नंतर पुढची 30 मिनिटं. आता या 30 मिनिटांमध्ये एक प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे, जो म्हणजे सहकारण स्पष्ट करा. ज्याच्यामध्ये 4 कारणे द्या असतील, त्यातले 2 तुम्हाला निवडायचे. निवडताना पण ज्याचं उत्तर तुम्हाला पूर्ण येत आहे, म्हणजे जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं, 5 मुद्दे तुम्ही सहज लिहू शकता, इझिली ते उत्तर कव्हर होत आहे, असंच उत्तर म्हणजे असाच प्रश्न सिलेक्ट करा आणि त्याचं उत्तर एकदम मुद्देसूर व्यवस्थित लिहा. त्यानंतर उतारा आणि उतार्यावरचे प्रश्न हक्काचे 4 मार्क आहेत, यातला एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे, पण त्यासाठी अगोदर प्रश्न वाचा आणि मग उतारा वाचा. अजिबात उतारा वाचतो मग प्रश्न वाचतो मग उत्तर शोधतो असे उद्योग करू नका. अगोदर प्रश्न वाचा, प्रश्न वाचून झाल्यानंतर उतारा बघा. उतार्यामध्ये तुम्हाला उत्तर सहज आणि लवकर सापडून जातील आणि त्यामुळे आपला टाइम वाचेल. कळलं नक्की? समजलं? नंतर पुढची 25 मिनिटं. आता ह्याच्यामध्ये एक स्टेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पेंडिंग पेपर जो मागचा राहिला असेल, MCQ म्हणा, चुकीची जोडी ओळखा म्हणा, कृती पूर्ण करा म्हणा, या गोष्टी ज्या काही राहिल्या असतील त्या पूर्ण करून घ्या. त्या पूर्ण झाल्या असतील तरच सविस्तर उत्तरे लिहा, हा प्रश्न करायला घ्या. अजिबात त्या मागच्या गोष्टी स्किप करू नका. त्याच्यानंतर व्यवस्थित क्वेश्चन सिलेक्ट करा. आता मी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप असं का लिहिलंय या ठिकाणी, कारण सविस्तर उत्तर कसं लिहायचं हे लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी. प्लस त्याच्यामध्ये किती मुद्दे पाहिजेत, कुठल्या कुठल्या गोष्टींचं इम्पॉर्टंट त्या उत्तरामध्ये असणं अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. सो तो व्हिडिओ नक्की बघून घेता. नंतर प्रत्येक प्रश्न वाचा, समजून घ्या कुठल्या धड्यामधला आहे, कुठले कुठले मुद्दे आहेत, हे जेव्हा तुम्ही कन्फर्म करताल तेव्हाच ते उत्तर लिहायला घ्या. कळलं नक्की? आता मी काय शेअर केलंय ते पण सांगतो. टॉप 10 कारणे द्या कुठली येऊ शकतात, रिपीटेटिव्ह जे क्वेश्चन झालेत त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड झालाय. सविस्तर उत्तरे ते पण टॉप 10 कुठले ते पण सांगितलेलं आहे. सो ते व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, ते नक्की बघून घेताल. कळलं नक्की? हा झाला आपला इतिहासाचा पूर्णपणे
टाइम मॅनेजमेंटचा पॅटर्न. आता नीट डोक्यात ठेवा, इतिहासाच्या टाइम मॅनेजमेंटमध्ये आपण इतिहासाचा पेपर ह्या ठिकाणी पूर्णपणे चेक केलेला आहे. म्हणजे तुम्ही 5 मिनिटांमध्ये जरी मागचं काय असेल ते पूर्ण केलं किंवा 7 मिनिटं जरी घेतली तरी 2 उत्तरं तुम्ही 7-8 मिनिटांमध्ये एक उत्तर असं प्लॅन केलं तरी 15 मिनिटात 2 उत्तरं सहज लिहून होतात. म्हणजे जी 10 मिनिटं आहेत ती पेंडिंग काम करण्यासाठी तुम्हाला दिलेली आहे. समजलं नक्की? आता राज्यशास्त्र 45 मिनिटं. बघा काय करायचंय, 12:15 पासून म्हणजे 12:15 पासून ते 12:40 पर्यंत योग्य पर्याय निवडा. चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा. संकल्पना आणि कृती हे एकदम छोटे छोटेच प्रश्न आहेत. त्यांना लिहायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. सहज तुम्ही 25 मिनिटांमध्ये पूर्ण सहज करू शकता. सो अजिबात लोड घेऊ नका. व्यवस्थित शांत डोकं ठेवून पूर्ण करा. अजिबात पॅनिक होऊ नका. 45 मिनिटं राहिलेत, माझा पेपर राहिला, काय करू, लोड घेऊ नका. 45 मिनिटं आहेत. 45 मिनिटात फक्त 12 मार्कांचं लिहायचंय आणि तुम्ही सहज करू शकता असं कॉन्फिडेंटली स्वतःला सांगा आणि पेपर लिहित जा. कळलं? नंतर पॅनिक व्हायचं नाहीये. शेवटची 20 मिनिटं परत आपल्याला पेपर चेक करायचा आहे. बघा व्यवस्थित मागचा अख्खाच्या अख्खा पेपर इतिहासापासून ते राज्यशास्त्राच्या प्रत्येक प्रश्नापर्यंत म्हणजे कृतीपर्यंत आपला पेपर पूर्ण झालाय का, प्रत्येक उत्तर आपण लिहिलंय का याची खात्री करूनच घ्या. अजिबात तसाच पुढचा प्रश्न लिहू नका. एकदा का तुमची खात्री झाली की तुमचं माइंड रिलॅक्स राहील आणि शेवटचा एकच प्रश्न राहतो तो तुम्ही आराम के साथ 20 मिनिटांमध्ये लिहू शकता. 20 मिनिटांमध्ये प्रश्न लिहून झाला की परत एकदा व्यवस्थित रेषा वगैरे मारा, परत पेपर व्यवस्थित चेक करा आणि नंतरच सबमिट करा. आणि एक गोष्ट, अजिबात घाई करू नका. पेपर हा वेळेत पूर्ण होतो. पेपर पूर्ण झालाय याची खात्री झाल्याशिवाय आपण एक्झाम हॉल सोडणार नाही आहोत. कारण आपल्याला 40 पैकी 40 आणायचे म्हणजेच काय तर आपल्याला पेपर पूर्ण अटेम्प्ट करायचा आहे. त्यामुळे पेपर पूर्ण झाला याची खात्री होणं आवश्यक आहे. समजलं? टाइम मॅनेजमेंट कसं असणारे आयडिया आले. व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट फॉलो करा. इतिहासाला आपण 75 मिनिटं दिलेली आहेत, राज्यशास्त्राला 45 मिनिटं दिलेली आहेत. त्या सगळ्या वेळेमध्ये तुम्ही सहज पेपर लिहू शकता. अजिबात पॅनिक होऊ नका. आणि जे लास्ट व्हिडिओ बद्दल बोलतोय मी त्या व्हिडिओमध्ये सहकारण स्पष्ट करा, टॉप 10 सांगितलेत, सविस्तर उत्तर द्या, टॉप 10 सांगितले. सोबत एक नमुना उत्तर सुद्धा तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. कुठले मुद्दे आवश्यक आहेत, सविस्तर उत्तरामध्ये कुठल्या गोष्टींची गरज असते, कुठले मुद्दे लिहिल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील, या सगळ्या काही गोष्टी त्या व्हिडिओमध्ये शेअर झालेल्या आहेत. तो व्हिडिओ नक्की बघून घेताल. खूप कमी वेळ आता हातामध्ये राहिलाय, पण ते प्रश्न झाले आहेत का नाही याची नक्की खात्री करून घ्या. एकदा का तुमची खात्री झाली की तुम्हाला आउट ऑफ मार्क कन्फर्म झाले. पण त्यासाठी ते व्हिडिओज नीट बघा. 2x च्या स्पीडने बघा तरी पण चालतील, प्रश्नाच्या इथं जाऊन बघा तरी पण चालेल, पण ते प्रश्न व्यवस्थित करून जातात. कळलं नक्की? समजलं? व्यवस्थित पेपर लिहा. अजिबात पॅनिक होऊ नका. आतापर्यंत तुमचे सगळे पेपर वेळेत पूर्ण झालेत, त्यामुळे हाही पेपर वेळेत पूर्ण होईलच. अजिबात डाऊट नाहीये. फक्त पॅनिक होऊ नका. शांत राहा. शांत चित्ताने पेपर लिहा. प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन ठेवा. नक्की पेपर वेळेत पूर्ण होईल. कळलं? चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.